तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका मालवणी पद्धतीत बिना वाटपाची ताकाची कढी कशी बनवतात ते आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हाय बघा, चुलीत मस्त अशी आग झाल्या। मी चुलीवर एक पातेला ठेवले, त्याच्यात मी 2 चमचे तेल ओतून घेतले। तेल चांगला गरम झाला का त्याच्यात 1 चमचो मोहरी टाकायची आणि मोहरी चांगली तडतडली काय मग मस्त असं हिरवगार कढीपत्ता टाकून घ्यायचं। आता मी त्याच्यात बारीक किसून घेतलेली लसूण टाकून घेते। जर तुमका लसूण आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल। आता मी त्याच्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता। आता ह्या मी चांगला मिक्स करून घेते। हय तुम्ही लसूण, जिरा, ओला खोबरा, हिरवी मिरची, तिरफळा, हळद ह्या तुम्ही सगळा मिक्सरला लावून ह्या वाटा पण तुम्ही ह्या कढीमध्ये टाकू शकतास। आता ह्याच्यात मी मस्त असा ताक ओतून घेते। लक्षात ठेवा, जेव्हा आपण कढी बनवतो त्याच्यात ताक ओतून झाल्यावर जर तुम्ही कढी गॅसवर बनवत असाल, गॅस एकदम स्लो ठेवायची आणि ही कढी बनवून घ्यायची। आता हे बघा, मी ताक ओतून घेतलंय। आता त्याच्यात मी 1 चमचा बेसन टाकते। ताकात बेसन टाकल्यामुळे आपली कढी घट्टसर होता। आता मी त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि 3 ते 4 तिरफळ टाकून घेते। आता ह्या आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता ही कढी जास्त कड काढून घ्यायचो ना। एक कढी लो का लगेच गॅस घालून टाकायची, नाही तर ही कढी आपली फुटू शकता। हय लक्षात ठेवा, हय कढी झाल्यावर लास्टला मीठ ह्याच्यात टाकून घ्यायचा। जर तुम्ही ह्याच्यात पहिल्यांदा मीठ टाकलात तर ही कढी आपली फुटता। म्हणून मीठ घालताना जेव्हा आपण कढी उतरवून ठेवू तेव्हाच मीठ टाकून घ्यायचा। आता मी ह्याच्यात मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते। हय बघा, आपली 5 मिनिटात कढी तयार असा। तर अशी कढी तुम्ही एकदा नक्की करून बघा। तर ही ताकाची कढी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।